श्रावण महिन्यात भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा म्हणजेच रुद्राभिषेक तुम्ही घरच्या घरी करू शकता. 1 रुपया पण खर्च न करता. ही सेवा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि या सेवेने तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या अंमलाखाली येतो. यंदा 4 श्रावण सोमवार आलेले आहेत. या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून प्रत्येक घरात पारायण होत असतं आणि सगळ्याच घरात रुद्राभिषेक होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये घरातल्या घरात 1 रुपया पण खर्च न करता तुम्ही रुद्राभिषेक कसा करावा त्या संदर्भातलीच माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी रुद्राभिषेक कोण करतं, कशासाठी करतं? तर रुद्राभिषेक कोणीही करू शकतो असं बंधन नाही आहे. आपण बघतो की श्रावण महिन्यामध्ये लोक रुद्राभिषेक करतात, लघुरुद्र, महारुद्र करतात. आपल्याला 1 रुपया पण खर्च न करता तुमच्याच घरातल्यांसाठी तुमच्याच घरात तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. ज्यांना सामूहिक सेवेला जायचं आहे, केंद्रात जवळपास जर केंद्र असेल, संपूर्ण महिनाभर रुद्राभिषेक होणार आहे. ज्यांना रोज करणं शक्य असेल त्यांनी करावं, नाही तर सोमवारी तरी तुमच्या घरात रुद्राभिषेक किंवा केंद्रात जाऊन केला तरी चालेल. पण संपूर्ण या श्रावण महिन्यामध्ये एक तरी रुद्राभिषेक, मी कमीत कमी सांगते, एक तरी रुद्राभिषेक तुम्ही करावा. आता रुद्राभिषेक का करावा ना ते आपण बघूया. बघा, रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला घरात शिवपिंडी असणं महत्वाचं आहे, गळती असणं पण महत्वाचं आहे. कारण त्याची का गरज आहे ना ते तुम्हाला सांगते. पाण्यानेच तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. भगवान शंकरांची फक्त शिवपिंडी घरात असावी, नंदी नसावा असं म्हटलं गेलं आहे. रुद्राभिषेक करत असताना टोटल 45 मिनिटं ते 1 तास तुम्हाला लागतो. आता रुद्राभिषेक करून आपल्याला काय मिळणार आहे ना ते सुद्धा महत्वाचं आहे. तर सगळ्यात आधी तर भगवान शंकर हे पितरांचे देव आहे. रुद्राभिषेकाचं पठण करून आपल्याला पितृदोषातून सुद्धा मुक्ती मिळते असं म्हटलं गेलं आहे. त्याच्याच बरोबर तुमच्या आयुष्यात किती पण अडचणी असेल, म्हणजे तुम्हाला पितृदोष आहे, पती पत्नीतील मतभेद आहे, किंवा घरात कलह आहे, वाईट शक्ती आहे, निवारण आहे, किंवा वास्तुदोष असेल, भूमिदोष असेल, सर्वात रामबाण म्हणजे प्रचंड दारू पिता, सकाळ संध्याकाळ दारू पिता, कुठला सण वार पाळत नाही, अशा लोकांसाठी, किंवा अगदी ताई आमच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे तर आम्ही काय करू शकतो, तर लक्षात ठेवा. तर असं असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. किंवा ताई माझा नवरा मला नांदवायला नेत नाही, माझी इच्छा आहे नांदायची, यासाठी पण तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. पण ताई मी माहेरी आहे, आता ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करणार आहात जर त्यालाच तुम्ही तीर्थ देऊ शकत नाही तर या सेवेचा काही अर्थ नाही. पण सगळ्यात आधी मांसाहार ही जी सेवा, जर तुम्ही 40 दिवसाची सेवा आहे, शिस्त सातत्य महत्वाचं आहे. 40 दिवस लगातार तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे अर्थात बघायला गेलं तर तुम्ही पहिल्या दिवशी जर सुरुवात केली तर गणपती बाप्पांपर्यंत ही सेवा चालणार आहे. हरकत नाही, मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस स्किप करायचे, नंतर तुम्ही सेवा करू शकता. सेवा कोणीही करू शकतो, काहीच अडचण नाही. अजून एक सांगायचं आहे, एखादा व्यक्ती कुठला तरी त्याला व्यसन आहे तर ते सुटावं म्हणून सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक, त्याच्यासाठी सगळ्यात प्रभावी सेवा कुठली असेल तर ती रुद्राभिषेकाची आहे. पण लक्षात ठेवा, मांसाहार बंद. जो करणार आहे त्यालाही सांगावं. आणि एखादा खूपच ड्रिंक करतो की ताई तो बंदच करू शकत नाही, मग अशा वेळेस तो जसा आहे तसा त्याला ते तीर्थ पिण्यासाठी द्या. याचा तुम्हाला खूप छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड सुंदर ही सेवा आहे. आता बघूया आपण की नेमकी रुद्राभिषेक कसा करायचा आणि त्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे आणि संपूर्ण मांडणी वगैरे आपण बघूया. रुद्राभिषेक करण्यासाठी शिवपिंडी लागणार आहे आणि गळती लागणार आहे. आता गळती का लागणार आहे याचं कारण सांगते. जेव्हा आपण रुद्राभिषेक करत असतो ना, एक तर आपल्याला वाचायचं भरपूर असतं, कारण ह्या सेवेला 45 ते 1 तास लागतो. मग अशा वेळेस आपण वाचनाकडे लक्ष देत असताना जेव्हा फक्त चमच्याने जेव्हा आपण अभिषेक करतो ना, तर ते पाणी इकडे तिकडे पळतं म्हणून, आणि ते भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर पडत नाही, म्हणून गळती असणं महत्वाचं आहे. बाकी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून त्याचा वापर करावा. आणि जर तुमच्याकडे, तुम्ही करू शकता दोन्ही कामं, म्हणजे तुम्ही वाचनही करू शकता आणि तुम्ही व्यवस्थित पाणीही टाकू शकता, तर तेही चालतं. सगळ्यात आधी मी ते दिवा लावून घेतला आहे. कुठलीही सेवा करताना आपल्याला दिवा लावायचा असतो, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण ती सगळी सेवा करत असतो. आता भगवान शंकरांची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा काळ हा प्रदोष काळ आहे. मग तुम्ही प्रदोष काळातच शक्यतो आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. पण कधी कधी काय होतं ना की आपल्याला संध्याकाळी जमत नाही, मग अशा वेळेस आपण सकाळी किंवा दुपारी, म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता. जर तुम्ही केंद्रात जाणार असेल सेवा करायला तर काय लागणार आहे, तर आपल्याला हेच लागणार आहे. केंद्रात जे जाता त्यांना माहिती आहे की आपल्याला
भगवान शंकरांची शिवपिंडी लागणार आहे, गळती लागणार आहे आणि एक तामण. तामण ना भलं मोठं घ्या. काय होतं ना, आपण छोटंसं ताट घेतलं आणि सेवा भरपूर असणार आहे, त्याला वेळ लागतो आणि तेवढं पाणी भरतं पण. मग अचानक ती सेवा थांबवायची, परत शिवपिंडी काढायची, दुसरीकडे ठेवायची, असं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट व्यवस्थित मोठं तांबण घ्यावं की जेणेकरून भरपूर त्याच्यात पाणी पण बसेल आणि आपल्याला सेवा करायला पण अडचण येणार नाही. प्रदोष काळ म्हणजे काय, बऱ्याच अशा कमेंट्स येतील. तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि 1.5 तास नंतर. म्हणजेच तुम्ही 4-4:30ला जरी सेवेला लागला दुपारी तरी हरकत नाही आणि संध्याकाळी तुम्ही 6:30 पर्यंत जरी तुमची सेवा झाली तरी चालते. आता सेवा काय करायची नाही सगळ्यात महत्वाचं आहे बघा. आता मी ह्या गळतीमध्ये पाणी टाकते की जेणेकरून माझ्या सेवेला सुरुवात होईल. बघा तर थेंब थेंब पाणी पडत आहे. असं असतं की आपलं मग कसं ना, वाचनाकडे लक्ष द्यायचं, पण वाचन करत असताना वरती सुद्धा बघायचं असतं आपल्याला का पाणी आहे की नाही म्हणून. आता आपण बघूया की सेवा काय करायची. ज्यांच्याकडे हे नित्य सेवेचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही सांगते आहे ना, ते सगळं याच्यात दिलेलं आहे. मी तुम्हाला ज्या काही सेवा आहे त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहून देते की जेणेकरून तुम्हाला समजेल. आता बघा, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर भगवान शंकरांच्या सेवेमध्ये शिवमहिम स्तोत्रम आहे. आपण बघितलं की आपल्याला रुद्राभिषेक कशासाठी करायचा आहे. महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे. मला रोज रुद्राभिषेक करणं, एवढा पाऊण तास बसणं शक्य होत नाही. त्यांनी काय करावं तर त्यांनी फक्त शिवमहिमा जरी पठण केलं ना इथून इथपर्यंत तरी चालते. इथपर्यंत म्हणजे हे 43 होईपर्यंत जरी तुम्ही पठण केलं तरी चालत आहे. पण ज्यांचा संकल्प आहे किंवा या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची, तर मग या पद्धतीने तुम्ही करू शकता की फक्त शिवमहिमा तुम्ही रोज पठण केलं तरी चालतं. आता शिवमहिमा काय आहे. ओम नमः शिवाय. महिम शिवशंकरा तव अगाध वाथोरवी अपार महती अशी नसे पुरेल ब्रह्मा कवी यथा मिती किती स्मरू तव गुणासना बा किती अजान अविनाश हा तुझ समर्पितो ही कृती. हे आहे शिवमहिमा. हे तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. सेवेला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला स्वामी सवन म्हणायचं असतं. महाराजांचं एकदा स्वामी सवन म्हणायचं, नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. आता त्याच्याबरोबर काय काय पठण करायचं आहे. एक वेळा तुम्हाला शिवमहिम स्तोत्रम पठण करायचं आहे. त्याच्याबरोबर येतं एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंत रामरक्षा आहे, त्याचं पठण तुम्हाला एक वेळा करायचं आहे. त्याच्याबरोबर श्री रुद्र अध्याय नमक आणि चमक संपूर्ण तुम्हाला वाचन करायचं आहे. रुद्र अध्याय नमक आणि चमक तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे नमक आहे. श्री रुद्र अध्याय मराठी अनुवाद आहे हा तो. तर शिवसंकल्प सूक्त हे आहे सगळं. हे नमक आहे आणि हे चमक आहे. या पद्धतीने म्हणूनच तुम्हाला सांगते की रुद्रपठण करण्यासाठी ज्यांचं स्पीड आहे ना त्यांना जवळजवळ 45 ते 1 तास लागून जातो. आणि ज्यांना वाचता येत नाही किंवा जे पहिल्यांदा करणार आहे काहीच नाही, दिंडोरी प्रणित युट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेला तिथे सगळं रुद्रपठण असतं. तुम्ही ते ऐकायचं आणि म्हणजे युट्यूबला लावून देऊ शकता आणि या पद्धतीने गळती ठेवून तुम्ही भगवान शंकरांचं नामस्मरण करू शकता, त्यांचा मंत्र जप करू शकता. सत्य पद्धतीने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला हे पठण करायचं आहे. आणि जो रुद्र पठण आहे तुम्हाला माहिती का, पूर्ण श्रावण महिन्यामध्ये लोक लघु रुद्र करता, महारुद्र करता. मग आपल्याला घरच्या घरी 1 रुपया पण खर्च न करता तुम्हीच तुमचा रुद्राभिषेक करा की. मग तुम्ही प्रत्येक सोमवारी करू शकता. ज्यांची इच्छा आहे ना ते रोज करू शकता. कारण मी तुम्हाला सांगितलं आहे कुठल्या कारणासाठी तुम्ही करू शकता. आता हे संपूर्ण होईपर्यंत आणि हे हळूहळू असतं ना, मला माहिती आहे, मी नेहमी सेवा करते. माझं हे किंवा हे ताट असतं. या 2 ताटांमध्ये माझं व्यवस्थित पाणी म्हणजे मावतं की जेणेकरून मला प्रत्येक वेळेस काढायची गरज पडत नाही. आता शिवाष्टोत्तर नामावली कसं पठण करायचं ते बघूया. तर आपल्याला शिवपिंडी तांबण्यातून काढून अशी ठेवायची आहे. नंतर भगवान शंकरांना आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे. तर मी इथे भस्म अर्पण करून घेते. 3 बोटांनी भगवान शंकरांना आपल्याला भस्म अर्पण करायचा असतो, कारण ते ब्रह्मा विष्णू महेश त्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून मी ते असं भगवान शंकरांना भस्म अर्पण करून घेते आहे. पांढरं फूल असेल, धोत्र्याचं फूल फळ असेल तर ते अर्पण करावं. आणि हे सगळं करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा. आता ही मी ते खाली ठेवते आहे तुम्हाला शिवपिंडी दिसावी म्हणून. हे करून झाल्यावर आता शिवष्टोत्तर नामावलीचं पठण करायचं आहे. आता शिवष्टोत्तर नामावलीचं पठण करत असताना रोज 108 बेलपान भेटले तर अतिउत्तम, नाही तर तुम्ही फक्त 1 बेलपान घेऊन भगवान शंकरांना अर्पण करू शकता. आपल्याला माहिती आहे की शिवपिंडीला जेव्हा आपण बेलपान अर्पण करत असतो तेव्हा याचं हे टोक आहे, हे वरचं काढून घ्यावं. नंतर बेलपान हे पालथ्यावर अर्पण करायचं असतं. शिवष्टोत्तर नामावली काय आहे तर
आता मी तुम्हाला अर्पण करून दाखवते. ओम शिवाय नमः. अर्पण केलं की लगेच काढायचं. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. या पद्धतीने तुम्हाला 108 नावं म्हणजे शिवस्तोत्र नामावलीचं पठण करायचंय. आता हे करून झाल्यावर ध्यान मंत्र आहे. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हे जी शिव प्रार्थना आहे तर ही तुम्हाला 11 वेळा म्हणायची आहे. हे सगळं करून झाल्यावर आपला रुद्राभिषेक होतो. पण याच्यावर होत नाही. आपल्याला काय करायचे आहे तर आरती सुद्धा करायची आहे. सगळं रुद्रपठण करून झाल्यावर भगवान शंकरांची तुम्ही आरती करू शकता. आता आरती कुठली करू शकता? आरती म्हणजे काय तर परमेश्वराला आतर्कितेने मारलेली हाक. तर तुम्ही कुठली पण आरती घेऊ शकता. जी तुम्हाला येते, जी आवडते ती तुम्ही आरती घ्यावी. जेव्हा जेव्हा रुद्राभिषेक होईल ना तेव्हा तेव्हा आरती घ्यावी. जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णू सदाशिव. ब्रह्मा विष्णू सदाशिव. हरदांगी धारा. ओम हर 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 महादेव. तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला एकच कडवं म्हणून दाखवलं. तर तुम्ही ह्या पद्धतीने भगवान शंकरांची आरती करू शकता. हे करून झाल्यावर आरती वगैरे करून झाली की थोडा वेळ हे तसंच ठेवायचं. नंतर मग तुमची जी मांडणी आहे ती तुम्ही उचलून जागेवर ठेवू शकता. नाही तर असंच ताट उचलून तुम्ही देवघरात ठेवू शकता. आता ही मांडणी करावीच लागते का तर बघा, रुद्र अध्याय, रुद्र पठण एवढी सुंदर सेवा जर तुमच्याकडनं घडणार असेल, कधी पण तुम्ही करणार असेल तर ह्याच पद्धतीने करा. घरातील लोकांनाही छान वाटतं, आपल्यालाही प्रसन्न वाटतं. नाही शक्य होत तर फक्त शिवपिंडी उचलून सगळी सेवा झाल्यानंतर शिवपिंडी उचलून तुम्ही जागेवर ठेवू शकता. याच पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. आता रुद्राभिषेकाचं तीर्थ हे अमृता समान काम करत असतं. मग हे तीर्थ तुम्ही घरातल्या सगळ्यांना थोडं थोडं देऊ शकता. एखाद्या व्यक्तीसाठी जर तुम्ही सेवा करणार असेल की त्याचं काही आहे, बाहेर अफेअर आहे किंवा त्याला कुठला त्रास आहे, कुठली व्याधी आहे त्याला, किंवा घरात कटकट किंवा तो तंबाखू, धूम्रपान, मद्यपान काहीतरी करत असेल तर त्याच्यासाठी असेल तर हे जे काही तीर्थ आहे हे त्यालाच द्यावं. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही संकल्पयुक्त 40 दिवसाची सेवा करू शकता. हे तीर्थ फक्त त्याला द्यावं. आणि काही काही लोकांना फार ते हुशार असतात, त्यांना माहिती असतं की काहीतरी ही वेगळं करते आहे. मग अशा वेळेस ते तीर्थ, ते पाणी तुम्ही त्यांना चहा मधून सुद्धा देऊ शकता, हरकत नाही. म्हणून सांग. आणि जर वाटलं तर तुम्ही एखाद्या बाटलीमध्ये ते ठेवू शकता. केव्हा केव्हा असं होतं की लाईक आपल्यालाच थोडस निगेटिव्ह वाटतं आहे किंवा आपल्याला कुठेतरी त्रास होतो आहे, एकदम वाईट काहीतरी घडत आहे आयुष्यात, मग ते तुम्ही तीर्थ म्हणून प्राशन करू शकता आणि पाणी कधी खराब होत नाही. म्हणूनच सांगितलं की रुद्राभिषेक करत असताना फक्त पाण्याचा वापर करावा. आता ज्यांचं सगळं चांगलं आहे ताई, आम्हाला फक्त श्रावण सोमवारी रुद्राभिषेक करायचा, तर ते तीर्थ सगळ्यांनी प्राशन करावं आणि घरातही थोडं 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 तुम्ही शिंपडू शकता, टॉयलेट बाथरूम सोडून. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. नंतर ते पाणी तुम्ही असंच स्टोअर करून ठेवू शकता बाटलीमध्ये. जेव्हा वाटेल तुम्ही तेव्हा रोज थोडं 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 तीर्थ तुम्ही प्राशन जरी केलं तरी 8 दिवसात ते तीर्थ संपेल. मग लगेच सोमवारी मग तुम्ही कंटिन्यू सेवा करू शकता. म्हणजे ते जे काही तीर्थ आहे ते तुम्ही परत कंटिन्यू वापरू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. तुम्ही पण करा आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकरांची सगळ्यात उच्च कुठे आवडती सेवा आहे रुद्राभिषेक. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत.